जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढणारा प्रशांत कोरटकर हा इतक्या दिवस पोलिसांना सापडत नव्हता आणि न्यूज चॅनलनुसार, प्रसारमाध्यमांनुसार आता अशी बातमी येत आहे की हा प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेलेला आहे. जर हे खरं असेल तर खरंच महाराष्ट्राचं गृह खातं हे काम करायला सक्षम आहे का असा प्रश्न पडतो. कारण प्रशांत कोरटकर सारखा व्यक्ती जर या महाराष्ट्रातील पोलिसांना सापडत नसेल तर मग पोलिसांचं नेटवर्क नेमकं काय काम करते हा प्रश्न पडतो. अगदी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप होते ते देखील आरोपी पोलिसांना सहजरित्या सापडले नव्हते. म्हणजे त्याही वेळेस ते आरोपी ज्यावेळेस स्वतःहून शरण गेले त्यावेळेस ते पोलिसांना सापडले. आत्ता हा प्रशांत कोरटकर देखील महाराष्ट्राबाहेर जाण्यात यशस्वी झालेला आहे असं प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून समजतंय. त्याच्यामुळं पोलीस यंत्रणा आणि गृह खातं नेमकं कुठल्या पद्धतीचं काम करतंय आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान झाला तरी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचं पित्त खवळत नाही का हा प्रश्न पडतो. म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलाला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल कुठलाच आदर नाही का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी दिली पाहिजे. कारण काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये जो काही प्रकार घडला त्याही प्रकारामध्ये पोलिसांची भूमिका, जरी पोलिसांसोबत काही गोष्टी चुकीच्या घडलेल्या दिसत असल्या तरी देखील जी सुरुवातीची जी काही काळ होता ते सगळं होण्याच्या अगोदरचा, तिथं पोलिसांनी ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं ते केलं नाही असं नागपूरमधल्या काही नागरिकांचं देखील म्हणणं आहे. या सगळ्या गोष्टींवर गांभीर्याने विचार व्हायला हवा की पोलिसांची कार्यपद्धती नेमकी कुठल्या पद्धतीने चालू आहे. इतर वेळेस आपण बघतो की सर्वसामान्य माणसांना कायद्याचा बडगा दाखवण्यासाठी पोलीस कायमच तत्पर असतात. म्हणजे अगदी ट्रॅफिक नियमांपासून ते बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये पोलीस खूप सतर्क होऊन सर्वसामान्य माणसाला कायद्याचा बडगा दाखवतात. पण प्रशांत कोरटकर सारखी व्यक्ती किंवा वाल्मिक कराडांसारखी व्यक्ती ज्यावेळेस यांच्यावर कारवाई करण्याची वेळ येते त्यावेळेस पोलीस प्रशासन एवढं असक्षम कसं काय होऊ शकतं हा प्रश्न पडतो. की मुद्दामूनच पोलिसांना तसे आदेश दिले जातात हाही एक संशोधनाचा विषय असू शकतो. या सगळ्या गोष्टींवर गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे, विचार झाला पाहिजे. प्रशांत कोरटकर हा नेमका कुठं गेला तो सापडला पाहिजे आणि जर तो सापडत नसेल तर या महाराष्ट्राचं गृह खातं आणि या गृह खात्याचे प्रमुख नेमकं कुठल्या पद्धतीने काम करतायत हा प्रश्न पडतो. जय महाराष्ट्र.